नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे HMBT मेडिकल कॉलेज नाशिक. या कॉलेजचं MBBS साठी फी स्ट्रक्चर किती, तुमच्या कॅटेगरीसाठी या कॉलेजमधून जर MBBS करायचं झालं तर किती फीस लागेल, हॉस्टेल फीस किती, मेस फीस किती आणि डिपॉझिट किती, ही संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळं विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ओपन कॅटेगरीज जर तुमची असेल तर ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी या ठिकाणी 13 लाख एवढी आहे. प्रत्येक वर्षाला तुम्हाला 13 लाख रुपये या कॉलेजला भरावे लागेल. त्याच्यानंतर हॉस्टेल आणि मेस फी, हॉस्टेल फी 1,18,800 ही सुद्धा तुम्हाला वर्षाला त्या ठिकाणी भरावी लागेल. मेस फी सुद्धा सेम आहे, 1,18,800 ही सुद्धा तुम्हाला वर्षाला त्या ठिकाणी भरावी लागेल. हॉस्टेल फी आणि मेस फी सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. त्याच्यानंतर बाकीचं जे काही डिपॉझिट आहे, जे की लॅबोरेटरी डिपॉझिट आहे, लायब्ररी डिपॉझिट आहे, जिमखाना डिपॉझिट आहे, कॉशन मनी आहे, हे संपूर्ण डिपॉझिट सर्व कॅटेगरीसाठी सेम आहे. फक्त ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी आणि युनिव्हर्सिटी एलिजिबिलिटी फी ही कॅटेगरीनुसार वेगवेगळी आहे. विद्यार्थ्यांनी याची काळजी घ्यायची आहे. तर ओपन कॅटेगरीसाठी सर्व टोटल ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, त्यानंतर डिपॉझिट असेल, हॉस्टेल फीस, मेस फीस, सर्व टोटल फीजची जर आपण बेरीज केली तर तुम्हाला त्या ठिकाणी जर या कॉलेजला ॲडमिशन भेटलं तर ॲडमिशन वेळी 15,98,100 एवढी फी त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी असेल. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी. आता OBC कॅटेगरीसाठी ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी 7,23,248 एवढी असेल. बाकी फीस जवळपास सेम आहे. युनिव्हर्सिटी फी 3,200 एवढी त्या ठिकाणी असेल आणि टोटल फी जी आहे ही 10,14,048 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पे करावे लागेल. आता हे जे काही डिपॉझिट या ठिकाणी दिलेलं आहे, डिपॉझिट केव्हा पे करावे लागेल, जर तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा असेल तरच हॉस्टेल फीस आणि डिपॉझिट तुम्हाला पे करावे लागेल. अदरवाईज ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फी पे करून तुम्ही बेटरमेंटसाठी त्या ठिकाणी जाऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे EWS आणि EBC कॅटेगरी. त्यासाठी 7,23,248 एवढी ट्युशन प्लस डेव्हलपमेंट फी आहे आणि टोटल फीज जर आपण बघितली तर 10,14,048 रुपये OBC एवढी त्या ठिकाणी या कॅटेगरीसाठी फीस आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे SBC, NT आणि VJ कॅटेगरी. आता या कॅटेगरीसाठी फक्त डेव्हलपमेंट फी या कॉलेजला पे करावी लागेल, 1,46,495. त्याच्यानंतर टोटल फीस या कॅटेगरीसाठी जर आपण बघितली तर 4,37,295 रुपये तुम्हाला भरावे लागेल. त्याच्यानंतर SC आणि ST कॅटेगरी. SC आणि ST कॅटेगरीसाठी फीस किती आहे तर ट्युशन आणि डेव्हलपमेंट फी 0 आहे. फक्त डिपॉझिट, हॉस्टेल, मेस या कॅटेगरीसाठी असेल आणि या कॅटेगरीसाठी टोटल फीस असेल 2,90,800 रुपये. त्याच्यानंतर जर मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं झालं IQ कोटामधून तर त्यासाठी 42,42,150 रुपये फीस असेल आणि NRI कोटासाठी 68,42,150 एवढी त्या ठिकाणी फीस असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीसाठी फीस किती आहे. जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्या कॅटेगरीसाठी किती फीस लागेल हे एकदा तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधा आणि फ्री अपडेटसाठी आमचा जो काही फ्री काउन्सिलिंग ग्रुप आहे तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही आमचा ग्रुप त्या ठिकाणी जॉईन करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.